नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 10. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10. श्री गणेशाय नमः. पहिले वंदन तुला मोरया, कृपा मजवरी करी दयाळा. ही पोथी पूर्णत्वाला जाऊ दे तुझ्या कृपेने. नको अडचण नको अडथळा येऊ देऊ नकोस या कार्याला. हीच विनवणी माझी तुझला, करी कृपा मजवरती. बुद्धीची देवता ती सरस्वती, पाठी माझ्या उभी जरी ती, तरी चालेना मी पुढती, आशीर्वादे तिच्याच. तिने घेताच ते मनावर, तरी लेखनी चाले भराभर. कल्पना सुचती सत्वर, शब्दांकित करावया. सद्गुरूंचा हात पाठीवर, त्याचाच मला आधार. तेच सारे करिवणार, निमित्त मात्र मी येते. नारद विचारती नारायणासी, कोणता उपाय दुर्वासुऋषी. तेथे झाले मेधावतीसी, तेची आता सांगे बा. सूत म्हणती श्रोतेजन, आता एका पुढील भाग हो. या अधिक मास महात्म्याचा गोड हो या नवीन अध्याय. दुर्वास म्हणते बाळे मेधावती, आता सांगतो गुज मोठी. येत आहे पुरवणी गोमटी, परम आपल्या भाग्याने. आजपासून मास तिसरा येतो आहे अधिकाचा खरा. त्या मासाचा महिमा न्यारा आहे आगळा वेगळा. या मासात तीर्थस्नान करता मनुजी ते पावन, भ्रूण हत्येचेही विमोचन होत असे हरिकृपे. बाळे वर्षात 12 मास येती, महत्व प्रत्येकास. देवदेवता प्रत्येकास पूज्य उपासनेसी. श्रावण कार्तिक मार्गशीर्ष त्यामागून महिमा याचा विशेष. हा उपासकांचे घाली पदरास, पुण्य अधिक पटीने. अनेक वर्षाचे गंगास्नान जे का देही पुण्य जाण, ते या अधिक मासी जन एकाच स्नाने मिळत असे. कुंभमेळाची साधून पर्वणी, गोदावरीचे स्नान करुणी. जेवढे पुण्य कोणी जोडी तसे पदरात, तेवढे पुण्य एका स्नानास. हा मास घातल्या पदरात, याचा महिमा श्रेष्ठ पुजावा भक्तिभावाने. म्हणून तुला सांगतो बाळे, पुरतील तुझे मनोरथ सगळे. जरी पदरी पुण्य जोडले, पुजुने या मासास. मीही स्वतः यास पूजतो, व्रताचरण याचे करतो. मज पुरुषोत्तम तो रक्षतो सदा सर्वदा. संकटे तुझी झाडावया, भाग्योदय तुही धरी हरीचे पाय. अधिक मास उपासना उपाय आहे सर्व हितात. या अधिक मासास लाभला आशीर्वाद तो भला. पुरुषोत्तम मास नाम पावला आहे हा जगतात. तुझे हरया दैन दुःख, तुला मिळवायास सकळ सुख. अधिकाची उपासना सुरेख, भाग्यशाली ठरेल. येतुके सांगुनी त्या कन्येला, शांत राहिले मुनी दुर्वास. तेव्हा मेधावती तयास काय बोलती झाली ती. ती म्हणे ऋषीवरा, तुमचे हे बोलणे मला न रुचे. महत्व इतरे मासाचे, अधिकामुळे कमी का. देवता तर सर्व समान, पूजकास देती देव वरदान. जो जेव्हाची ते देऊ, सुखवितात भक्तासे. काय श्रावणातील शिवभक्ती, भाद्रपदातील गणेश पूजती. अश्विनातील नवरात्री काय देईना फळ. हरीच एकटा काय दाता, समर्थ नाही ते येणी देवता. काय देण्यास आपल्या भक्ता, जे का तयसी अपेक्षित. हा भेदभाव नाही भला, जो वाईट हा चांगला. ना पटे माझ्या मनाला, की हाच श्रेष्ठ असे. अहो हा तर मास मलिन, यात नाही सूर्य संक्रमण. निश्चित सर्व कार्याला गुण, शास्त्रानेच हाच ठरवला. यालाच म्हणती धोंडा महिना, याची नाही कालगणना. श्रेष्ठत्व कैसे यास कळेना, माझ्या मना ना पटे. हात जोडून ती मेधावती बोलती झाली दुर्वासाप्रती. मी आराधिते उमापती, कैसा त्यास मी विसरू. हरिपूजेला हरास सोडून, तरी का मला मिळेल पुण्य. शिवभक्ती माझी सोडून, हरिभक्ती का जोडू. शिव माझा कैवल्य दाता, तो माझ्या पाठीस असता. मी का सांगा हरी आता, पूजावा या मासात. शिव असे तो कल्याणकारी, सर्व देवात श्रेष्ठ भारी. त्यासी आता करू दुरी, कैसा हरी जोडावा. अनादर करीत मलमासाचा, करी बाळ अवमान त्याचा. ती म्हणे श्रीहरी शिवाचा, काय न जाणे अधिकार. ते ऐकून कन्येचे वचन, संतप्त झाले ऋषींचे मन. आपल्या शब्दाचाही मान का नाही ठेवावा.
लोक आपल्या शब्दास मानती, आपली आज्ञा वंदे मानती, इथे मात्र ही मेधावती आपल्या वचनास मानेना. या गोष्टीचा राग ऋषींना आला, परी ते आवृत्ती म्हणा, कारण ही तर मित्रकन्या वेळ नाही शिक्षेची. आज्ञानी तिज समजवुनी, बालमती नाही ज्ञान, प्रमाद घडे तिज हातून, अधिक मास हिनवणे. दुर्वास करीती विचार मनात, ज्ञानी जन जाणती याचे महत्व, ही तर बालिका मूढ दुःखिता, अधिक दुखवणी ना बरे. ऐसी धारणा मनी करून त्यांनी आपल्या रागावरून तिला न शापिता शब्दाने एक समज कशी दिली. ते म्हणती, बाळी मेधावती, तुला कैसी झाली दुर्बुद्धी, तू अमान मानिला कमलापती, उचित नव्हे हे बाळे. भेद नाही हरिहरार्थ, ते तू का शिकवावे मजप्रत, ज्येष्ठांच्या शब्दास मान देतात, हेही तुला ना कळे. तू मित्राची कन्या म्हणून तुला न दिला शाप अजून, परी हे नाही उचित वर्तन, परिणाम याचा भोगशील. हितोपदेश मी तुला केला, तू मम शब्द अहेरेला, आज पुढील परिणामाला लागेल सामोरे जावया. तू तुच्छ मानिले अधिक मासाला, त्याचा मान नाही राखिला, अविश्वास तू प्रकट केला या अनुचित वर्तने. असो आता जे होणार विधिलिखित, नाही टळणार कोण, काय त्यास करणार. देवाधीन आपण, दैव देते कर्म नेते, आपले कर्म आपणास नडते, प्रारब्धाचे फासे उलटे पडतात. अशा प्रकारे आता माझ्या मनास शांती मिळावी म्हणून नारायण श्रमाप्रती, जातो निघून सत्वर गती, हेच वाटे उचित. करीत तुझला समाधान, इतकेच सांगतो आता जाण, पुढील जन्मी तुझ लागून, दुःख लागेल भोगावे. ऐसे सांगून तिजला दुर्वास निघून सत्वर गती गेले, कन्या मेधावती झाली दुःखी मनोमनी. अपराधाची जाणीव मनाला जेव्हा झाली मेधावतीला, ती म्हणे क्षमा याचना गेली मागावयासी राहुणे. आता पुढे संकटातून कोण तारील धाव घेऊन, ऐसे म्हणे विचार करून आठवती झाले शिवचरण. ब्रह्म नारद पुराणातील दुर्वास वचन अनादराचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पुन्हा येथे झालासी पूर्ण. विनवणी करी खास या प्राकृत रचनेला 10वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. इति श्री अधिक मास महात्मे मेधावती दुर्वास संवाद नाव 10माध्याय संपूर्ण. श्री कृष्ण परममस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे ते आपण बघूया. श्री अधिक मास महात्मे अध्याय 10वा. मेधावतीकडून अधिकाचा अनादर. त्या विप्रकन्याच्या हितासाठी दुर्वासांनी तिला काय मार्गदर्शन केले ते ऐकण्यास नारद उत्सुक होते. तेव्हा यामागील कथा निवेदनाचा आधार घेत नारायण ऋषी नारदांना सांगू लागले की आपल्या मित्राच्या मुलीचे हित करण्यासाठी दुर्वास तिला सांगू लागले, बाळी मेधावती, अगं तुझं भाग्य खूप थोर आहे. आता लवकरच असा एक महिना येत आहे ज्या महिन्यातील व्रत वैकल्ये सामान्य जीवास जास्तीत जास्त पुण्यपदरी बांधून देतात. ज्या महिन्यातील ईश्वरी उपासना शीघ्र फलदायी होते असा महान पुण्यकारक अधिक मास लवकर येत आहे. ती सर्वसामान्य जीवांना भरपूर पुण्य पदरी जोडण्याची आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्याची एक सुंदर संधी आहे. तेव्हा तू सुद्धा या अधिक मासाची उपासना करावीस असे मला वाटते. असे सांगून दुर्वास ऋषी काही वेळासाठी शांत राहिले. तेव्हा काहीसा विचार करून मेधावती त्यांना म्हणाली, ऋषीवर्य, तुम्ही जे म्हणता की हा अधिक मास अधिक पुण्यदायी आहे हे माझ्या मनाला पटत नाही आणि रुचतही नाही. कारण इतर महिन्यातील देवी देवतांचे व्रताचरण आपल्याला पुण्य देतेच की, त्या देवतांनी आपल्या भक्तांची उपासकांची इच्छा पूर्ण करतातच की, आणि मग असे असताना या धोंड्याच्या महिन्याला इतके महत्त्व का आणि कशासाठी. पुढे तर ती असेही म्हणाली, मुनिवर्य, अहो हा तर अधिक मास म्हणजे मलमास होय. त्या महिन्यात तर साधे सूर्य संक्रमणही होत नाही. त्या शास्त्राने शुभ कार्यासाठी मान्यता दिलेली नाही. त्याला कोणी स्वामी म्हणत नाही, म्हणून तर त्यास मंगल कार्यासाठी निषिद्ध ठरवले आहे ना. मग तो एकदम श्रेष्ठ आणि पूजनीय कसा काय. आणि दुसरी गोष्ट अशी की मी जर शिवोपासक आहे तर मी त्या हराला म्हणजे शिवाला सोडून हरींचे भजन का आणि कशासाठी करू. ते मेधावतीचे ते बोलणे ऐकून ते आपल्या सल्ल्याचा अनादर करत आहे म्हणून दुर्वासांना खूप राग आला. त्यांना क्षणभर तिला एखादा भयंकर शाप द्यावा असेही वाटले. पण एक तर ती त्यांच्या मित्राची कन्या होती, त्यातून ती निराधार आणि मुळातच दुःखी कष्टी होती. अशा परिस्थितीत तिला आणखी दुःखी करणे त्यांना योग्य वाटले नाही. पण तिला तिच्या अनुचित वर्तनाची जाणीव करून देण्याची दुर्वासाने तिला इतके मात्र सांगितले की, बाळे, तुझ्या या उद्धमपणाचे आणि पुरुषोत्तमाचा अनादर केल्याचे परिणाम तुला भविष्यात नक्कीच भोगावे लागतील. असे तिला सांगून ते तातडीने तिथून निघून गेले. ते निघून गेल्यावर ती मेधावती
पतीला जाणीव झाली की आपल्याकडून मोठा अपराध झाला आहे आणि आपण निदान त्यांची क्षमा तरी मागायला हवी होती. इथे ब्रह्मनारदी पुराणातील अधिक मास महात्म्य ग्रंथातील दुर्वास वचनाचा अनादर नावाचा हा 10वा अध्याय पूर्ण होत आहे. तुम्हाला जर हा अध्याय आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.